जय शिवराय मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील आपण वेळोवेळी अपडेट घेत आहोत आणि आता एक नवीन माहिती विचारली जाते की कर्जमाफीची खरंच तिसरी यादी जाहीर केली आहे का आणि याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याचा समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण पाहिलं होतं की पहिली प्रायोगिक तत्वावरती एक 532 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली होती। त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 16 लाख ते 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केल्याबद्दलची माहिती देण्यात आली। याच्यामध्ये आपण पाहिलेले की दुसरी जी यादी प्रकाशित करण्यात आलेली होती ती फक्त पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 61,000 साधारण 60,900 शेतकऱ्यांची ती यादी होती। आणि त्याच्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा इतर जे काही बँक आहेत ज्यांच्या 2 लाखापेक्षा कमी कर्ज असलेले जे शेतकरी आहेत त्यांची यादी याच्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये इन्कम टॅक्सचा डाटा घेतला जातोय, त्याला याद्या पूल केल्या जात आहेत आणि ज्या फिल्टर केलेल्या याद्या येत आहेत त्याच्यामधून त्या याद्या प्रकाशित केल्या जात आहेत। आता ज्यांची 2 लाखाच्या पुढची कर्ज असतील, 2 लाखापर्यंत कर्ज असतील, काही त्याच्यामध्ये आणखीन इन्कम टॅक्सच्या डाटाशी कंबाईन करायचा डाटा बाकी असेल, त्या याद्या येणं याच्यामध्ये बाकी आहे आणि लवकरच त्या याद्या देखील येणार आहेत। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की याच्यामध्ये माझं नाव असणार का। आता तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावरती जर आपल्याला यादीमध्ये नाव नसेल तर आपल्या आधार नंबरनुसार चेक करू शकता। जर तुमचं यादीत नाव असेल तर कळेल, नसेल तर यादी तुमच्याकडे उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही याची केवायसी करू शकता। केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु केवायसी प्रक्रिया पार पाडली जात असताना तुमचं कर्ज खातं आणि तुमचं खातं याच्यामध्ये नंबर डिफरन्स आलेले आहेत। कर्जाच्या रक्कम बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या डिफरन्स आलेले आहेत, काही शेतकऱ्यांची याच्यामध्ये आधार मॅच होत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये केवायसी करण्यापूर्वी एक वेळेस बँकेत भेटा आणि बँकेत संपर्क करून आपल्या या तक्रारीबद्दल विचारणा करून त्याच्यानंतरच केवायसी करा। कारण केवायसी करत असताना याच्यामध्ये रक्कम चुकीची असणं, याच्यामध्ये बँक खातं चुकीचं असणं, आधार खातं चुकीचं असणं, याच्यामुळे तुम्ही केवायसी करून सुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। तर अशा काही तक्रारी आता याच्यामध्ये येतात, त्या तक्रारीचा विचार करून सुद्धा तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न करा। केवायसी प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि याच्यामध्ये उर्वरित ज्या काही याद्या असतील त्या याद्या देखील आता लवकरात लवकर प्रकाशित केल्या जाणार आहेत। त्याच्याबद्दल देखील जे अपडेट येतील ते अपडेट नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। आता ज्यांची आता केवायसी झाली त्यांचं कर्ज खातं नील झालं का तर नाही, आता ही केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। साधारणपणे केवायसी झाल्यानंतर 48 तासामध्ये त्याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीची रक्कम दिली जाणार आहे। परंतु आपण पाहिलेले की फक्त 1 कोटी रुपयाचा निधी याच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता सोमवारी किंवा मंगळवारी याच्यासाठी सहकार विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि जसा निधी उपलब्ध होईल तसा केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ती रक्कम क्रेडिट केल्यानंतर ते कर्ज खातं नील होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही महत्त्वाचे अपडेट होते। याच्या संदर्भातील जे अपडेट येत राहतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।